नमस्कार सर्वांना. मी आज तुम्हाला माझ्या वाचनात आलेली एक कविता सांगणार आहे. ऐका बरं का. रावणाने जळताना हसून गर्दीकडे बघितलं. रावणाने जळताना हसून गर्दीकडे बघितलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने विचारलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने विचारलं. केलाय मी गुन्हा सीतेला अपहरण करण्याचा, पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. सीमा ओलांडण्याचा. दिवसाढवळ्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडता. दिवसाढवळ्या रस्त्यावर अब्रूचे लचके तोडता आणि सभ्यपणाचा आव आणून दरवर्षी मलाच जळता. तुम्हा मानवापेक्षा राक्षस म्हणून मी ठरलो भारी. पण नाही केला अपमान कधी सीतेचा माझ्या दारी. हुंड्याच्या लालसेपोटी कित्येक हजारो सीता जाळ्या. वंशाच्या दिवट्यांसाठी गर्भात कळ्या मारल्या. हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा. प्रयत्न तरी करा स्वतःचं चारित्र्य सुधारण्याचा. तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा. पण पेटवण्याआधी तुमच्यातला राम मात्र दाखवा. खरंच जर एकेकाळी रावणाने अशी गर्दीकडे बघून आर्त जर हाक मारली असती आणि विचारलं असतं, तुम्ही ज्या रामाला भजता तो राम म्हणजे काय? खरंच गरज आहे ना राम ओळखणं म्हणजे काय? रामाची पूजा करणं म्हणजे काय? तर आपण ज्या रामाला भजतो, ज्याची पूजा करतो, त्याच्यातले गुण घेणं म्हणजे राम. कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.